माझी आज सकाळी भेट झाली. आदरणीय पवार साहेबांनी मला वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानले. पुणे शहरातली महाविकास आघाडी म्हणूनची लढत कशी राहील किंवा एकूण जर चुकीच्या पद्धतीने आघाडी झाली तर तशी कशी काही ना काही एकूणच निष्कर्ष निघू शकेल या संदर्भात एकूणच लेखाजोखा आदरणीय पवार साहेबांच्या समोर मी मांडला. साहेबांनी त्यासाठी खूप सारा वेळ दिला. या सगळ्या चर्चा झाल्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी एक गोष्ट क्लिअर केली आहे की पुणे शहरामध्ये आणि राज्यामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढवणार आहोत. माझ्या एकूणच माझ्याबरोबरच्या झाल्याच्या चर्चेनंतर आदरणीय पवार साहेबांनी प्रांताध्यक्ष मान्य शशिकांतजी शिंदे साहेब यांना कॉलवरून योग्य त्या संदर्भातल्या सूचना सांगितल्यात. त्याचबरोबर मान्य शशिकांत शिंदे साहेबांची माझी चर्चा त्यांनी ऐकून घेतली आणि मान्य शशिकांत शिंदे साहेबांनी या संदर्भात स्थानिक युनिट किंवा एकूणच पुणे शहरातला एकूणच नका पक्षाची कार्यकारिणी यांनी जे मत व्यक्त केले त्याप्रमाणे महाविकास आघाडीचा निर्णय घ्यावा अशाच प्रकारच्या त्या ठिकाणी त्यांना स्पष्ट संदेश दिलेला आहे. आणि मान्य शशिकांत शिंदे साहेब हे सुद्धा महाविकास आघाडीच्या विचाराचेच आहेत. त्यामुळे आदरणीय पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई आणि मान्य शशिकांतजी शिंदे साहेब ही सगळी मंडळी महाविकास आघाडी म्हणून पुणे शहरामध्ये लढण्यासाठी आमच्या यंत्रणांना सज्ज करण्याचे आदेश देत आहेत. ही निश्चित स्वागतार्ह आणि आनंदाची बाब आहे. म्हणजे त्यातलेच काही लोक अजूनही प्रयत्नशील आहेत की त्यांचं म्हणणं की नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले पाहिजे तर आपण निवडून येऊ वगैरे वगैरे अजूनही प्रयत्न करत. आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचं घर मोठं आहे. एका दुसऱ्या व्यक्तीचं वेगळं मत असू शकतं, पण त्यांचं मत म्हणजे पक्षाचं मत नाही. शेवटी पक्ष म्हणून कार्यकर्त्यांनी जो झेंडा हातात धरून ठेवलेला आहे, पक्षाचे सिनियर सुद्धा खूप सारी मंडळी आहेत जे महाविकास आघाडीचे म्हणजे काँग्रेस त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बरोबर घेऊन जाण्याचे विचाराचे आहेत. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्यांचे ज्यांची काही मतं आहेत ती सुद्धा आदरणीय पवार साहेबांच्या समोर मी ठेवली. पण त्याहीपेक्षा कार्यकर्त्यांची जी नाही का मतं आहेत, जे इच्छुक उमेदवार आहेत किंवा ज्यांनी मागच्या काळामध्ये आंदोलनं बैठकांच्या माध्यमातून पक्ष जिवंत ठेवला अशा कार्यकर्त्यांची मतं व्यक्त केली. पवार साहेबांचा किंवा पार्टीचा वेगळा विचार नाही. आदरणीय पवार साहेबांनी इथं आपण महाविकास आघाडी म्हणून जावं अशा प्रकारचे स्पष्ट सूचना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला केलेल्या आहेत. त्याचबरोबर मान्य शशिकांत शिंदे साहेबांना पक्षाची पुणे शहराची भूमिका आज संध्याकाळपर्यंत माध्यमांच्या समोर ही जाहीर करण्याच्या संदर्भातला संदेश दिलेला आहे. माननीय शशिकांतजी शिंदे साहेब पुणे शहरामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि एकूणच आमचे समविचारी पक्ष जे महायुती व्यतिरिक्त पक्ष हे पुणे शहरामध्ये एक चांगला पर्याय देण्याकरता एकत्रित लढतील अशा प्रकारची घोषणा आज संदर्भात नक्की करतील. मला एक सांगा, जसं साहेबांनी तुम्हाला आश्वस्त केलं तसं ताई कधी करणार आहेत? कारण काही लोक ताईंच्या कानात चिकून सांगतात की नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याच पाहिजे, ताई त्याला अनुकूल आहेत अशी आमची माहिती. आदरणीय सुप्रियाताई या माझ्या नेत्या आहेत. ताई वेगळ्या विचाराच्या नाहीत. किंबहुना काल परवापर्यंत लोकसभेमध्ये सभागृहामध्ये त्यांनी ठणकावून सरकारला या ठिकाणी झाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे आदरणीय सुप्रियाताई या राज्याच्या देशाच्या विरोधी पक्षाच्या सगळ्यात आक्रमक नेत्या आहेत, आश्वासक चेहरा आहे. तर ताईंचा वेगळा विचार नव्हता, नाही, उद्या सुद्धा नसेल. आज संध्याकाळी मी पुन्हा एकदा सगळे आमचे पक्षाचे सिनियर्स आहेत त्यांच्यावरची एक बैठक लावली आहे. आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांबरोबर जी चर्चा झाली किंवा आदरणीय पवार साहेबांनी मान्य शशिकांत शिंदे साहेबांना ज्या सूचना दिलेल्या ह्या सगळ्यांचा वृत्तांत मी त्यांच्यासमोर ठेवणार आहे. आणि मला खात्री आहे की आमच्याकडे असणारा बहुसंख्य ज्येष्ठांचा एकूणच का जो आवाज आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूने. नाही, तुमच्यातलीच काही ज्येष्ठ मंडळी म्हणतात की नाही दोन्ही एकत्र आले पाहिजे. तुम्हाला माहिती आहे त्याची नाव सांगत नाही आता, पण त्यांचं म्हणणं की तुम्ही ही भूमिका जाहीर करताना आम्हाला विश्वासच घेतलं नाही. मुळात मी अशा प्रकारची कुठली भूमिका जाहीर केली होती. मी पार्टीचा अध्यक्ष नात्याने आपल्या युनिटचं काय म्हणणं आहे, पुणे शहराचं जे युनिट आहे पुणेकरांचं काय म्हणणं ते मांडलं होतं. त्याच्यामध्ये कुठं इमोशनल ब्लॅकमेल किंवा कुठला इशारा दिला नाही. त्या संदर्भामध्ये आजही पवार साहेबांच्या समोर मी हा लेखाजोखा ठेवताना याच्यामध्ये काय केलं तर पार्टीचं हित आहे, काय नाही केलं तर नाही का या संदर्भामध्ये आपण व्यवस्थित जागेवर राहू शकतो या सगळ्या गोष्टी मांडल्या. मला एका गोष्टीचा कायम अभिमान राहिला आहे की आदरणीय पवार साहेबांची आत्तापर्यंतची राजकीय किंवा सामाजिक कारकीर्द ही पुरोगामी राहिलेली आहे. पुणे शहराला नेमकं काय हवंय, कार्यकर्त्यांना काय हवंय आणि काय नकोय हे पवार साहेबांना नक्की कळतं. पण आता विशाल तांबेंसारखी काही मंडळी ज्यांनी जाहीरपणे तुमच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे असे आणखीन काही आहेत त्यांचं मतपरिवर्तन कसं करणार? असं आहे की आम्हाला राष्ट्रवादी सोबतच जायचं. जसं बाहेर लोकशाही तसं आमच्या पक्षात पण लोकशाही आहे. त्याच्यामुळं जी काही नावं तुम्ही घेतलीत त्यांचा एका दुसऱ्याचा वेगळा विचार असू शकतो. त्यांचं मत नका विचारात घेणं, त्यांचं समजून घेणं आणि त्या संदर्भात स्पष्टीकरण देणं एवढं माझ्या हातात आहे. आदरणीय पवार साहेबांच्या किंवा आदरणीय सुप्रियाताईंच्या आणि प्रांताध्यक्ष म्हणून आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांच्या शब्दाच्या बाहेर कोणी जाणार नाही याची मला खात्री. नाही असं काही